नमस्कार, मी प्रज्ञा नीतम मधुकर तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये। तर विषय असा झाला, आज होळी आहे, सर्वांना हॅपी होळी। तर माझा व्लॉग बनवायचा असा काही इरादा नव्हता। मी सकाळपासून फक्त झोपली आहे म्हणजे मी काही विशेष असं म्हणजे केल्या खूप साऱ्या गोष्टी, बट व्लॉग शूट नव्हता केला। आणि मग अशी अचानक खाली गेलो होतो एका वेगळ्या कामासाठी, मी आणि दादा। आणि वर येता येता आम्हाला असं दिसलं की खाली ना होळीची तयारी चालली आहे किंवा बाबा होळी चालली आहे, तर थांबूया असं झालं। तर हा त्याचाच व्लॉग आहे, एन्जॉय द व्हिडिओ। आणि मी ज्या ठिकाणी राहते तिथे ना सरळ सरळ बिल्डिंग्स आहेत, म्हणजे खूप असं मोठी एकत्र सोसायटी नाही आहे, त्यामुळे प्रत्येकाने आपल्या बिल्डिंग खाली आपापली होळी उभारली होती। म्हणजे जवळपास 5-6 होळ्या होत्या तेवढ्या इलाक्यात। आणि त्याच्यानंतर विषय असा झाला, ज्यावेळेस मी होळीपाशी थांबलेली, मला खरंच माहीत नव्हतं की होळी का सेलिब्रेट करतात। मग माझं असं झालं, का करतात बरं होळी सेलिब्रेट? देन दादानं मला असं सांगितलं, त्याचं असं मत होतं, जो हिरण्यकश्यप आहे, म्हणजे अशी एक दंतकथा आहे की हिरण्यकश्यपाचा जो मुलगा आहे प्रल्हाद, तो खूप मोठा विष्णू भक्त होता। आणि त्याच्या विष्णू भक्तीला वैतागलेला हिरण्यकश्यप, म्हणजे त्याची खूप चिडचिड व्हायची त्याच्या विष्णू भक्तीमुळे प्रल्हादाच्या। तर त्याची जी बहीण होती हिरण्यकश्यपाची होलिका, ती असं म्हटली की मला सूर्यदेवाचं वरदान आहे, मी याला घेऊन जरी आगीत बसली तर हा भस्म होईल, मी भस्म होऊ शकणार नाही, आणि तुझा त्रास दूर करण्यासाठी मी हे करेल। असं म्हणून ती हिरण्यकश्यपाला खुश करण्यासाठी प्रल्हादला घेऊन आगीत बसली। पण त्यावेळेस विषय असा झाला, विष्णू भक्तीमुळं प्रल्हाद वाचला, उलट जी होलिका होती तिचंच दहन झालं। आणि ह्या सगळ्या स्टोरीचं एकच मॉरल आहे की मॉरल ऑफ द स्टोरी असं होता की वाईट गोष्ट कधीच जिंकू शकत नाही, आणि जी चांगली गोष्ट आहे तिची कधीच हार नाही होणार। आणि असं म्हणतात की होळीत सगळेजण आपले जे वाईट विचार आहेत किंवा वाईट दृष्टिकोन आहेत ते जाळून टाकायचं काम करतात आणि एक नवीन सुरुवात करायचं काम करतात। आणि ही खूप छान गोष्ट मला या होळीला समजली। आणि अचानक ठरलेल्या प्लॅननुसार मी आले आहे भैरवनाथाच्या मंदिरात। आणि इथे लोक इतकी सुंदर तयार होऊन मस्तपैकी आलेत, आणि मी अशीच घरातल्या कपड्यांवर आली आहे। सो लेट्स सी, चला दर्शन घेऊयात। तर विषय असा झाला की आमची घराखालची होळी पेटवून झाली होती, आम्ही वर येणारच होतो, तितक्यात आजी म्हटल्या की नैवेद्य दाखवायसाठी खालचे दादा दीदी चाललेत मंदिरात, तुम्ही पण जाऊन या, तुम्हाला तिकडे गेल्यावर सण असल्याचा फील येईल। आणि खरंच तसं झालं, इतका गोंधळ किंवा इतकी सगळी लोक अशी मस्त तयार होऊन आणि येऊन मंदिरात वगैरे आलती। तर सणाच्या दिवशी बाहेर असं मंदिरात जाऊन खरंच खूप भारी फील आलं, मला तरी खूप छान वाटलं। मग सगळ्या देवळात दर्शन वगैरे घेतलं आणि देन आम्ही रिटर्न घरी येत होतो, आणि तितक्यात दादाला क्रेविंग झालं की आपण ना मस्तपैकी मलाई गोळा खाऊ, त्यामुळे आम्ही गोळा खायला गेलो। तर आम्ही मागवला होता केशर पिस्ता गोळा, काळूला कशी टेस्ट खा बरं। तर आमचा मगाशीच आम्ही जाताना इथून बघितलं होतं आणि आमची इच्छा झाली की खावं, पण दुपार होती, सो आम्ही जस्ट रस पिला आणि आता आम्ही आलोय गोळा खायला। छान आहे। सो चला आता मीही ट्राय करते। तर जसं की मी तुम्हाला दाखवलंच की खूप साऱ्या ठिकाणी ना, म्हणजे प्रत्येक बिल्डिंग खाली त्यांची आपापली होळी चालली आहे। आणि आम्ही पण आमची होळी पेटवून वर आलो, म्हणजे गावात गेलतो। तर ह्या वेळेस म्हणजे फर्स्ट टाइम मी जे भैरवनाथाचं मंदिर आहे त्या मंदिरात गेलते। म्हणजे याआधी मी एकदा गेलते, पण जस्ट डायरेक्ट आत गेले, खूप गर्दी होती आणि लगेच बाहेर आले। म्हणजे असं फार काही मी खूप व्यवस्थित मंदिर बघितलेलं नव्हतं। आज मी खूप छान म्हणजे मस्त सगळीकडे फिरले, आणि मला एक खूप आश्चर्याची गोष्ट वाटलेली ती म्हणजे की मी आजवर फक्त ना असं ते राहू केतू किंवा मंगळ सूर्य ह्यांचे फक्त ना म्हणजे असं देव असतात असं ऐकलेलं, पण त्यांची खरंच मूर्ती असते हे मी इथल्या मंदिरात बघितलं, ते मला खूप छान वाटलं। आणि त्यानंतर आम्ही गोळा खायला गेलतो, गोळा वगैरे खाऊन आता घरी आलेलो आहे। तर मी व्हिडिओ ऑलमोस्ट संपवलाच होता, पण तितक्यात मला आठवलं की मी माझी होळीची बेस्ट मेमरी शेअर नाही केली। तर माझी बेस्ट मेमरी होळीची अशी आहे की मी लहान असताना ना राजापूर नावाच्या एका गावात राहायची, आणि तिथे ना सगळेजण मिळून ना एकच होळी पेटवायचे।
भली मोठी होळी असायची. म्हणजे जे मंदिर आहे, जो शाळेचा आणि मंदिराचा परिसर आहे, तिथे एक भली मोठी होळी असायची. सगळेजण गावातले तिथे यायचे होळीसाठी. त्याच्यानंतर होळीच्या भोवती नाही का असं बो करत असं मस्त फेरे वगैरे मारायचे, मस्त दंगा वगैरे असायचा. आणि त्याच्यानंतर बेस्ट पार्ट, 1-2 दिवसांना ज्यावेळेस होळी सगळी शांत होईल त्यावेळेस सगळे जी चिलीपिली लोक आहेत, मी पण तेव्हा खूप लहान होते, म्हणजे मी 1ली-2रीत असतानाची गोष्ट आहे, त्यांना सगळेजण कॉईन्स गोळा करायचे, जे त्या होळीत टाकलेले असतील का ते कॉईन्स गोळा करायचे आणि कोणाला किती कॉईन्स सापडतायत त्या राखेतून हे बघायचं नाही कसं. इतकं भारी वाटायचं, इतकी मजा यायची. तर हा माझ्या लाईफमधला, म्हणजे मी 1ली-2रीत असताना ही होळी बघितली. त्याच्यानंतर मी परत तशी होळी, म्हणजे आम्ही ते गाव सोडलं, त्याच्यानंतर मी असं शहराच्या ठिकाणी आली आणि तिथं मी अशी होळी नाही बघितलेली. तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुमच्या लाईफमधला होळीचा बेस्ट पार्ट कोणता आहे किंवा होळीची बेस्ट मेमरी कोणती आहे. मला नक्कीच तुमची बेस्ट मेमरी ऐकायला आवडेल. सो डू कमेंट आणि मला सांगा की तुमच्या लाईफमधला बेस्ट होळीचा पार्ट कोणता आहे. चला, हा व्लॉग मी इथंच संपवेल. जर तुम्हाला व्लॉग आवडला तर व्लॉगला नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.